खासदार साहेब काय सांगाल, तुमच्या स्वागतासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत. कार्यकर्त्यांच्या मनामध्ये भीती देखील होती, तुम्ही तिथे अडकलेले होते, काय स्थिती होती? सर्वप्रथम मी आपल्या भागातील सर्व नागरिकांना आणि आमच्या सर्वांवर प्रेम करणाऱ्यांना खूप खूप धन्यवाद देईल की UAE अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना सगळ्यांनी आमच्यासाठी प्रार्थना केली आणि आम्ही सुखरूप परत यावं यासाठी प्रत्येकजण हळहळ करत होता आणि आम्ही लवकरात लवकर परत यावं अशा प्रार्थना परमेश्वराकडे, भगवानकडे, अल्लाह तालाकडे करत होते. आणि आमच्यासाठी दुआ पण आमच्या सगळ्या बांधवांनी, मुस्लिम बांधवांनी सुद्धा केल्या. त्याचा परिपाक म्हणून आम्ही आज या आपल्या भूमीमध्ये, आपल्या या मायदेशी परतलो. त्याबद्दल मी पुनश्च एकदा आमच्या सर्वांवर प्रेम करणाऱ्या सर्व समाज बांधवाचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांनी जे प्रेम दाखवलं त्याच्याबद्दलही आपले सगळ्यांचे आभार मानतो. सर, ती सगळी परिस्थिती तुम्ही अनुभवली, काय तिथली भावना होती, काय तिथली नेमकी परिस्थिती होती? खरं तर इस्राईल, अमेरिका आणि इराण यांच्यामधल्या जो घटनाक्रम गेल्या 15 दिवसामध्ये घडला आणि त्याच्यानंतर जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, त्या परिस्थितीमध्ये आम्ही नेमके 27 तारखेला संध्याकाळी इथून निघालो आणि 28ला तिथं पोहोचलो. आणि तिथं गेल्यानंतर हळूहळू अबुधाबीला आणि दुबईच्या एअरपोर्टला जे धमाके झाले, किंबहुना जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, त्यानंतर मात्र असं लक्षात आलं की आपण ज्या वेळेला आलो त्याच वेळेला हे घडलेलं आहे आणि आता हळूहळू पुढं काय होईल याची काही कुणालाही कल्पना नव्हती. परंतु आपल्या भारतातल्या सर्व मित्रपरिवारातल्या मंडळीचे फोन यायचे की इकडं आम्हाला असं असं टी व्हीवर बातम्या येत आहे, तुम्ही कसे आहात. परंतु आम्ही जिथं गेलो तिथली परिस्थिती अतिशय भयानक नव्हती, पण आजूबाजूला तिथून असलेल्या 200-400 किलोमीटरवर परिस्थिती अतिशय गंभीर होती. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला तिथल्या मंडळीने सुद्धा निश्चितपणे चांगलं सांभाळलं. आणि मात्र 4 दिवस सातत्याने विमानतळं बंद असल्यामुळे आम्ही तर दुसऱ्या दिवशीच विचार केला होता की जर आता विमान भेटलं तर आपण लगेच मायदेशी परत जाऊ. पण विमानतळ बंद असल्याने, एअरलाईन बंद असल्यामुळे आम्हाला आपल्या भारतामध्ये परत येता आलं नाही आणि 4 दिवस तिथं आम्ही खरंच अडकून पडलो. असं अपेक्षित होतं आपला दौरा अधुरा सोडू आणि आपण आपले मायदेशी परत येऊ. एक भीतीसुद्धा मनामध्ये निश्चितपणाने होती. परंतु आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा, सदिच्छा आणि आशीर्वाद त्या प्रेमाने आम्हाला पुन्हा एकदा मायदेशी परत घेऊन आलो. सर, केंद्रातील कोणी मंत्र्यांसोबत किंवा परराष्ट्र मंत्र्यांसोबत काय संपर्क झाला? मला केंद्रातल्या सचिवांसोबत, आपल्या राज्यातल्या काही प्रमुख मंडळीसोबत आणि तिथल्या जी ॲम्बॅसी आपली, त्या भारताचा जो तिथला ॲम्बॅसेडर आहे किंबहुना तिथली जी यंत्रणा आहे, टीम आहे, त्यांच्याशी मी संपर्कात होतो. त्यांनी सांगितलं की जशी जी एअरलाईन सुरू होईल तसं तुम्हालाही आणि आपल्या भारतातले अनेक नागरिक तिकडे आलेले आहे त्यांना आम्ही परत पोहोचवण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करू. असे अनेक लोक माझ्यासारखे त्या परिस्थितीमध्ये अडकलेले होते. त्यांचे मला फोन येत होते, तुमचं काही झालं तर आम्हालाही सांगा, म्हणजे आम्हाला एअरलाईन सुरू झाल्या येता येईल. त्याच्यामध्ये आमची एकमेकाला बरीच मदत झाली असं त्या परिस्थितीमध्ये जाणवलं. थँक्यू. चला.